साहित्य दर्शन मराठी व्हॉट्सअप आणि टेलिग्राम समूह तसेच दर्शन परिवार यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी संवाद साधते. श्रोते हो, थोडेसे म्हणजे बऱ्याचपैकी उशीर झालेला आहे, त्याबद्दल मी आपली दिलगिरी व्यक्त करते आणि सुरुवात करते आपल्या व्यासपीठच्या शेवटच्या प्रस्तुतीला. आज आपल्या व्यासपीठ अंतर्गत आपण प्रसारित करणार आहात कथा आणि कविता, अर्थात काव्यरंग आणि कथारंग ह्या प्रस्तुती आपण प्रसारित करण्याचा आत्तापासून रात्री 12 वाजेपर्यंत. नमस्कार. अश्विनी कुलट, जिल्हा अहमदनगर, स्वरचित कविता सादर करत आहे. कवितेचं शीर्षक आहे अंजली. नाव तिचे आहे अंजली, नाव तिचे आहे अंजली. ती थोडीशी आहे सावळी. तिचा स्वभाव खूपच प्रेमळ, तिचा स्वभाव खूपच प्रेमळ. ती मनाने सुद्धा आहे निर्मळ. सर्वांच्या चेहऱ्यावर आणते हसू, सर्वांच्या चेहऱ्यावर आणते हसू. स्वतःच्या वेदनेत लपवते आसू. अशी ती समजूतदार अंजली, अशी ती समजूतदार अंजली. ती थोडीशी आहे सावळी. धन्यवाद. Stop button. नमस्कार. साहित्य दर्शन व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि यूट्यूब समूहासाठी मी सनांचे सर बोलतो आहे. ही कविता मागे बऱ्याच दिवसांपूर्वी मी ऐकवली, पण आज मला परत ऐकवावीशी वाटते म्हणून मी ऐकवतो आहे. कवितेचं शीर्षक आहे लोकशाही. हे विडंबन काव्य. बसमध्ये चढताना यांची धडगत नसते, बसमध्ये चढताना यांची धडगत नसते. रेल्वे म्हणजेच ट्रेनमध्ये चढताना तर ती सीमा पारच करते. वरती चढूनही हा स्वस्त बसत नाही, कारण माणसाला माणसाची किंमतच नाही. 1.5 दमडीच्या मिळकतीवर त्याची वाढली आहे धिटाई, 1.5 दमडीच्या मिळकतीवर त्याची वाढली आहे धिटाई. स्वामी विवेकानंदांच्या तत्वाची त्याला मुळे आता आणच नाही. माणसाला माणसाची किंमतच नाही. ज्याने घडवली मूर्ती, माणसापासून माणसाची उत्पत्ती आहे, पण माणूस माणुसकीच विसरलाय म्हणून लिहिलंय. ज्याने घडवली मूर्ती त्यालाच तिची ओळख पटत नाही, कारण माणसाला माणसाची किंमतच नाही. वाढती बेकारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, स्त्री भ्रूणहत्या याविषयी कायदा कधी अस्तित्वात येईल की नाही, कारण माणसाला माणसाची किंमतच नाही. 26/11/2008 मध्ये मुंबईवरती एक दहशतवादी हल्ला झाला होता. ताज हॉटेल, ओबेरॉय वगैरे आपण सगळे जाणताच. त्याचा संदर्भ घेतलाय. 26/11 झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली देण्याच्या नावाखाली राजकीय नेत्यांना आपल्या नावाचं बॅनर छापून आणल्याशिवाय चैनच पडत नाही, कारण माणसाला माणसाची किंमतच नाही. शेवटचं कडवं. पैशाच्या जोरावर सर्वत्र माजली आहे हुकुमशाही, पैशाच्या जोरावर सर्वत्र माजली आहे भ्रष्टशाही किंवा हुकुमशाही म्हणा. पण वरवर सगळेच म्हणतात आमच्या भारतात अजून सुद्धा नांदते बरं का लोकशाही. हे लोकशाही. धन्यवाद. एक म्हणजे लोकशाहीचं विडंबन ते माझं स्वरचित होतं. आणखी एक कविता ऐकवतो, माझं स्वरचित आहे. जन्माला येऊन मी केलं काय आणि संगतीला माझ्या कुणीच नाही. बालपण माझं खेळण्यात गेलं,
तारुण्यात मग मी पदार्पण केलं. तरुणपणी मी केली एक आशा, पण तिने केली माझी केवळ निराशा. कसा बसा मग मी ग्रस्ताश्रम थाटला, आणि संसाराच्या माझ्या गाडा पुढरेटला. वृद्धपणी माझे फार हाल झाले, माझेच मला सोडून गेले. लेकसून तर मला सोडूनच गेले. आयुष्य सरलं आणि जोडीदारीन पण गेली. तरी माझ्या मनाची हौस नाही फिटली. जगायची आहे अजून मला आशा, पण आजाराने झाली माझी दुर्दशा. जगण्याची मी मग उमेदच सोडली, आणि आजाराने माझी तिरडीच काढली. धन्यवाद. कवितेला शीर्षक दिलंय आशा. Send button. तर सर, मी तुम्हाला ऑडिओ पाठवत आहे. जो जर परिवार शीतल तू ग चाललीस सोडूनी, जो जर परिवार शीतल तू ग चाललीस सोडूनी, उद्यापासून होशील तू ग माहेरची पाहुणी, उद्यापासून होशील तू ग माहेरची पाहुणी. चिऊ काऊचे घास भरवणी जीव घातले तुला, चिऊ काऊचे घास भरवणी जीव घातले तुला, संस्काराचे धडे घेऊन घडविले ग तुला, संस्काराचे धडे घेऊन घडविले ग तुला. तळहाताचा करुणी पाळणा जोजविले तुझला, सुरेखाईने झोपविले तुझ अंगाई गाऊनी, उद्यापासून होशील तू ग माहेरची पाहुणी, उद्यापासून होशील तू ग माहेरची पाहुणी. शीतल बाळे भातुकलीचा खेळ तुझा संपला, शीतल बाळे भातुकलीचा खेळ तुझा संपला, भाळी तुझ्या ग हळदी कुंकाचा मळवट भरला, भाळी तुझ्या ग हळदी कुंकाचा मळवट भरला, काक्या मावशाने सजविले तुझ हिरवा चुडा भरुनी, उद्यापासून होशील तू ग माहेरची पाहुणी. शीतल तुझा ग विवाह सोहळा सुंदर सजला, शीतल तुझा ग विवाह सोहळा सुंदर सजला, शेतात आपल्या दिमाकदार हा मंडप घातला, शेतात आपल्या दिमाकदार हा मंडप घातला, गया पुंडलिक आजी आजोबा बघतात निरखुनी, उद्यापासून होशील तू ग माहेरची पाहुणी, उद्यापासून होशील तू ग माहेरची पाहुणी. इंगळे परिवार वराड मंडळी सबड गावी आले, इंगळे परिवार वराड मंडळी सबड गावी आले, नाही पाहुणे मंडळी मित्रमंडळी सोहळ्यास आले, अक्षदा घेऊन आशीर्वाद देण्यास सर्व उभे राहिले, नाते गोते जमल्या साऱ्या आल्या तुझ्या बहिणी, उद्यापासून होशील तू ग माहेरची पाहुणी, उद्यापासून होशील तू ग माहेरची पाहुणी. शीतल बाळे सासरी जाता रडायचं नाही, शीतल बाळे सासरी जाता रडायचं नाही, आजपासून सासू तुझी ग जन्माची आई, गाडीत बसता मागे फिरून बघायचं नाही, जो जर गुरुजी समजून सांगती नकोस डोळा पाणी, उद्यापासून होशील तू ग माहेरची पाहुणी, उद्यापासून होशील तू ग माहेरची पाहुणी. तर सर, अशा प्रकारे एवढं मला आठवलं तेवढं सांगितलं. Send button. Grinning face, grinning face. Send button. Out of list. Double tap to activate. नमस्कार साहित्य दर्शन. एक कथा मी टाकते आहे, तुमच्यासाठी सादर करते आहे. माझ्या कथेचं नाव आहे माझी विठू माऊली. ही कथा मला सहज सुचली आणि ती ग्रुपवर टाकायची इच्छा झाली माझी, म्हणून मी टाकते आहे. माझी विठू माऊली. सकाळ सकाळचं कामावरून वृंदा शेतात चालली होती. तिचं रोजचं चालूच असायचं.
जेवण बनवणं आणि आपल्या धन्यासाठी जेवण रानात घेऊन जाणं. त्याच लगबगीत ती चालली होती. पांडुरंगाची पूजा आटोपली आणि तिने सांगितलं, ध्यान ठेव आपल्या घरावर, मी रानातनं जाऊन येते. तू एवढ्या दिवस साथ दिलीस म्हणून तर यो सुखाचा घास आम्ही खातोय. आता बी तसंच ध्यान ठेव. नाही, तुला सांगायची तशी गरज नाही. चार अंगी डोळे तुला, पण म्हणते कशी मी बघ. म्हणतात लोक कलियुग आले तेव्हा तुझा इथला अंश म्हणे संपत चाललाय. मलाही प्रश्न पडतो, मूर्तीत तू आहेस का नाही. पण नाही, माझं मन तुझ्यातनं कव्वा बी निघणार नाही. तुझ्या जवळ मी लहानाची मोठी झाली. माझी घर वेल सगळी तुझ्या इथं वाढली. तुझा सहवास हा माझा ध्यास आणि तुझी पूजा ही माझी भक्ती. चल, त्यासनी उशीर होईल. तुझ्या संगतचं हितगुज कधीच संपणार नाही. मला बाई जाऊ द्या आता. हा, पुन्हा एकदा सांगून ठेवते, ध्यान ठेव घराकडं. लगबगीने तिने आपल्या नवऱ्यासाठीचं जेवण बराबर बांधून घेतलं आणि बराबर पावले टाकत चालू लागली. बघता बघता न्याहारीचा वेळ संपत आला होता. चालता चालता तिच्या मनात आले, लोक म्हणतात हे कलियुग, पण एवढं सारं भरलेलं शेत, टाळ्या वाजवणारी पिकं, अंगाला गार झोंबणारा वारा, हे सारं कुणाचं असल. जर देवाचा अंश मन संपला म्हणतात, तर मग ही देणगी कुणाची म्हणावी. प्रश्नांचं काळूर तिच्या डोक्यात माजलं होतं. प्रश्न मागे प्रश्न, प्रश्न मागून प्रश्न तिला पडत होते. उत्तर मात्र एकाचही मिळत नव्हतं. शिक्षणानं कमी ना, म्हणून प्रश्न फक्त पडायचे, उत्तर मात्र मिळायचं नाही. हळूहळू का होईना मनाला ती विचारतच राहायची, पण उत्तर काय मिळत नव्हते. चालता चालता शेत जवळ आलं होतं. आपल्या धन्याचं काम चालू बघून म्हणाली, धनी कव्वा जेवायचं, न्याहारीचा वकूत संपत आला, उशीरच झाला बघा. पांडुरंगा संग बोलता बोलता येळ जातो निघून ना कळतच नाही. काय करावं, त्याच्या संगच हितगुज नाही व संपत माझं. धनी माफ करा हा, लईच उशीर झाला बाई. घ्या ते काम ठेवा बरं हातातलं आणि पहिलं घ्या हे खाऊन घ्या. धन्यानी पटकन उठून हातपाय धुवायला गेला आणि चुळभरून समोर ताट घेतलं. रानातलं जेवण, त्याची चवच न्यारी. मस्त जेवण केलं आणि सांगितलं, तू पांडुरंगासंग हितगुज करून ये, नाहीतर नसती बी आली तर चाललं असतं. ती हसून म्हणाली, का वा असं म्हणता धनी, माझी चेष्टा करताय ना व. नाही नाही, सांगू का खरं, मला वाटतं तू त्याची पूजा अर्चा करतेस ना आणि त्याच्यासोबत जे मनमोकळं हितगुज करतेस ना, तर मला वाटतं इकडे माझं पोट भरून जातं, कारण त्याचं प्रेम हे सगळं माझ्या पोटात सामावतं. ऐकून तिची बोलतीच बंद झाली. ती मनातल्या मनात विचार करू लागली, लोक तर म्हणतात कलियुग चालू झालं, देवाचा अंश संपला, मग हे काय, काळ कोणता असो पण हे चराचर त्यानं व्यापलेलंच आहे.
हे तर खरं. तिने आपल्या ध्यानाला प्रश्न केला, ध्यानी, जग म्हणतं पांडुरंग, रामकृष्ण ह्या सगळ्या देवामध्ये आता देवच राहिला नाही. कलियुग म्हणे सगळ्या देवांच्या विरोधात आहे. मग मला सांगा, आपल्या मनात त्याच्याविषयीचं प्रेम, जे माया, हे सगळं हे काय आहे नेमकं? त्याने तिला सांगितलं, अगं कोण म्हणतं देव नाही, देवाशिवाय तर सगळं चालतं का? हे जगाचं राडगाडगं फिरवायला चालवायला तोच तर मोठा जालिम नाही. कारण त्याच्याशिवाय सगळं काय होतं का? शेतात आलेलं पीक आपण बी बियाणं टाकतो, नांगरणी खुरपणी करतो, पेरणी करतो, सगळं करतो, पण छान खुशीत निजलेले लेकरं, त्यांना पोसायला, त्यांच्याशी हितगुज करायला तोच असतो ना. अगं जणी संगे दळण दळला, कुंभारा संगे चिखल तुडवला, चांभारा संगे चप्पल शिवली आणि वेश्या कानोपात्राला म्हणे हृदयात घेतली. हा चराचर व्यापून उरलेला तो पांडुरंग कशावरनं नाही म्हणायचं? असो, जगाचं काही असो, आपल्याला तर तो दिसतो. दोघांचा संवाद चालू असतानाच वेळ संपून गेली. दोघेही आपल्या घराकडे जायला निघाले. सांजची दिवाबत्ती झाली आणि तिने स्वयंपाकाला घेतलं. स्वयंपाक करता करता तिची बऱ्याच दिवसाची मैत्रीण आली. तिने आवाज दिला, काय ग सखू, किती दिवसाची तुझी वाट बघते, घरीच येत नाहीस ते. तिला डोळे भरून आले, काय बोलावे सुचतच नव्हते. म्हणाली, बाय काय करावं ग, एवढ्यात कामं लई चालू आहेत. शात सगळं मस्त हिरवा साज लिहिले आणि माझ्या पांडुरंगासंग हितगुज करायला गावाला यायचं म्हणलं तर त्याच्यासोबत बोलणं नाही झालं तर बाई माझी जिंदगीच नाही. काय करावं? मला बाई घर सोडायचं म्हटलं तर ह्याचा विचार येतो, धनी काय ग, कुठं बी खात्याल, पण माझ्या पांडुरंगाचं काय? काय बोलावे तिला सुचतच नव्हते. ती म्हणाली, काय ग बाई, तुझं तर या पांडुरंगातून जीवच निघत नाही. हा पांडुरंग, ती बोलली, पांडुरंगातून जीव निघणं म्हणजे जगातून निघून जाणं बाय. पांडुरंग म्हणजे माझी माता, पांडुरंग म्हणजे माझा पिता आणि तोच पांडुरंग म्हणजे माझं सर्वस्व. पांडुरंग. धन्यवाद. Send button. Send button. Pop standard. नमस्कार. अश्विनी कुलट, जिल्हा अहमदनगर, स्वरचित कविता सादर करत आहे. कवितेचं शीर्षक आहे तंत्रज्ञानाची किमया. सिलेक्ट करा प्रेमाने, फॉरवर्ड करा काळजीने. चिडचिडीला एव्हरी डिलीट करा, चुकांना डिलीट मी करा. सेंड करा आपुलकी, सेव राहील माणुसकी. रागाला कापी करा, अनुरागाला पेस्ट करा. तंत्रज्ञानाची किमया आहे भारी, पोहोचली आहे प्रत्येकाच्या घरी. धन्यवाद. Stop button. मी एक पररचित कविता सादर करते आहे. कवितेचे शीर्षक आरशातली स्त्री. आरशातली स्त्री. कवयित्री हिरा बनसोडे. सहज आरशात पाहिले नि डोळे भरून आले, सहज आरशात पाहिले नि डोळे भरून आले. आरशातील स्त्रीने मला विचारले, तूच ना गती, माझेच रूप लिहिलेली, तरीही मी नसलेली. किती बदललीस ग तू अंतर्बाह्य.
तुला सांगू तुझ्या अंतरीचे सुंदर पूर्वरंग. ऐक हा, तू कशी होतीस ते. पावसाचे थेंब ओंझळीत भरणारी चैतन्यमय बालिका. अंगणात दिवे लावावेत तसे सर्वच बहर लावणारी तू नवयौवना. स्वप्नांचे पंख लावून आभाळ झुल्यावर झुलणारी तू ध्येयगंधा. नि आज नखशिकांत तू आहेस. तू आहेस तू आहेस फक्त स्थितप्रज्ञ राणी. आरशात भेटली तरी बोलत नाहीस ग मन उलगडून. ओठ मात्र असतात पिळवटलेले, खसकन देह तोडलेल्या फुलांसारखे. आरशात भेटलीस तरी बोलली नाहीस ग मन उलगडून. ओठ मात्र असतात पिळवटलेलेच, खसकन देह तोडलेल्या फुलांसारखे. इतकी कशी वेढून गेलीस या घनगर्द संसारात. जळतेस मात्र अहोरात्र पारंपरिकतेचे वरदान समजून. अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्याला दार उघडून आत घेण्याचेही भान नाही ग तुला. बागेतील ही अल्लड जाईही पेंगुळते तुझी वाट पाहून पाहून. पण तू मात्र झालीस अस्तित्वहीन. तू मात्र झालीस अस्तित्वहीन, प्राण हरवलेली पुतळी. अनेकदा तुला मी अशी पाहते की काळीजच हंबरते. अनेकदा तुला मी अशी पाहते की काळीजच हंबरते. रात्रीच्या एकांतात हुंदका कंठात दाबून शिवत असतेस तुझे ठिकठिकाणी फाटलेले हृदय. नि पदराखाली घालतेस देहामधल्या असह्य कळा. तिचे हे बोलणे ऐकून मी स्वतःच हेंदकाळते. अशातच ती मला गोंजारीत जवळ घेते. अधिकारवाणीने म्हणते, रडू नकोस खुळे, उठ. रडू नकोस खुळे, उठ आणि डोळ्यातील हे आसू सोडून दे शेजारच्या तळ्यात. रडू नकोस खुळे, उठ आणि सोडून दे ही आसवे शेजारच्या तळ्यात. नि घेऊन ये हातात नुकतीच उमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले. नि घेऊन ये हातात नुकतीच उमललेली शुभ्र प्रसन्न कमळाची फुले. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, मी आपल्यासोबत काही कविता वाचत आहे. पहिली कविता आहे प्रेमगीत. ही प्रीत साजणारे झाली तुझी दिवाणी. ही प्रीत साजणारे झाली तुझी दिवाणी. मी आज जाहले रे झाली तुझी दिवाणी. ही प्रीत साजणी ग झाली तुझी दिवाणी. तुझ्या मिलनात मी रंगून गेलो आज. मिठीची ही नशा ग समजून घे जरा तू. तुझ्या यौवनाचा झालो मी ग दिवाणा. ही प्रीत साजणारे झाली तुझी दिवाणी. हे प्रेमगीत आपुले, हे प्रेमगीत आपुले झाले नवे तराणे. शब्दांचे हे धुमारे झाले असे विराणे. मी आज पाहतो ग, मी आज पाहतो ग तुझ्या या नयनी. ही प्रीत साजणी ग झाली तुझी दिवाणी. स्पर्शून धुंद झालो, स्पर्शून धुंद झालो शहरून अंग आले. चुंबून आज मजला का दूर दूर जाशी. मी आज जाहले रे घायड मी हरिणी. ही प्रीत साजणारे झाली तुझी दिवाणी. कैफाचा बांध फुटला, कैफाचा बांध फुटला सहवासे धुंद झाला. कैफाचा बांध फुटला सहवासे धुंद झाला. प्रेमाची ही ऊब असली निखळून चूर झाली. हे प्रेमगीत आपले, हे प्रेमगीत आपले गाऊन लुब्ध झाले. ही प्रीत साजणारे झाली तुझी दिवाणी. व्यथा तुझीन माझी, व्यथा तुझीन माझी झाली कथा पुराणी. स्वप्नातली कहाणी झाली ही फुलराणी. मी आज शोधतो ग, मी आज शोधतो ग तुझ्या या अंतरी. ही प्रीत साजणारे झाली तुझी दिवाणी.
ही प्रीत साजणारी झाली तुझी दिवाणी. दुसरी कविता आहे जळणारी मन. ही थोडीशी गद्यात्मक कविता आहे. आपण ज्याला मुक्त छंद म्हणतो त्या मुक्त छंदात्मक ही कविता आहे. मी रस्त्यानं जात असताना मला एक जण म्हणाला, मी रस्त्यानं जात असताना मला एक जण म्हणाला, ती बघा सारी शेते जळत आहेत, ती बघा सारी शेतं जळत आहेत. मी वळून बघितलं तेव्हा कळलं की सारी मनेच जळत आहेत. मी वळून बघितलं तेव्हा कळलं की सारी मनेच जळत आहेत. मनाचं जळणं मी बघतोय, मनाचं जळणं मी बघतोय त्या शेंबडा पोरामध्ये, थरथरणाऱ्या काठी घेऊन असलेल्या आजीमध्ये, प्रेमभंगाने पछाडलेल्या त्या तरुणामध्ये आणि नववधूच्या पोशाखात असलेल्या आणि प्रियाच्या विरहात असलेल्या त्या नारीमध्ये. कुठे कुठे शोधू ही मने मी, कुठे कुठे शोधू ही मने मी, ती जळणारी मनी होती की आणखी कुठली मन होती याचाच शोध घेतो आहे. पण कळत नाही की जळतंय कुठं आणि खुपतंय कुठं. तेच मला कळत नाही की ही जळणारी मने आहेत की आणखी कोणती मने आहेत. पुढची कविता आहे गोळाबेरीज. सुख भोगता भोगता कळलंच नाही की भान कधी हरपलं ते. सुख भोगता भोगता कळलंच नाही की भान कधी हरपलं ते. दुःख सोसता सोसता कळलंच नाही अश्रू कधी संपले ते. सुखदुःखांची गोळाबेरीज करता करता कळलंच नाही. सुखदुःखांची बेरीज करता करता कळलंच नाही कधी मन न्हाऊन निघालं. सुखदुःखांची बेरीज करता करता कळलंच नाही कधी मन न्हाऊन निघालं. ही गोळाबेरीज करताना शब्दच गळाले. धन्यवाद. 000. नमस्कार. साहित्य दर्शन या समूहासाठी मी गौतम कांबळे आजचे व्यासपीठ यासाठी आलेलो आहे आणि एक कविता सादर करणार आहे. या कवितेचा आशय असा आहे की एक आमचे मित्र राजू भगत काल ते निवृत्त झाले आणि त्यांच्या निरोप प्रसंगी ही कविता मी तयार केली आणि ती सादर केली त्या कार्यक्रमामध्ये. आणि बरेचसे विद्यार्थी बहुतेक राजू भगत सरांचे या समूहावर असतील. तर अशा त्या व्यक्तीचे त्या गुरुचं महत्त्व सांगणारी ही कविता, त्यांच्या कार्याचं महत्त्व सांगणारी कविता. म्हणजे त्यांनी जे शैक्षणिक कार्य केलं हे म्हणजे निवृत्त झाले, ते शिक्षक होते, ते हायस्कूलमध्ये भोसरी शिवाजी विद्यालय तिथून निवृत्त झाले. तर त्या कार्यक्रमात ही कविता सादर केली होती निरोप समारंभाची. त्या कवितेचे नाव आहे जीवन कृतार्थ झाले. जीवन आपले आज कृतार्थ झाले. जीवन आपले आज कृतार्थ झाले. जीवनाचे एक पर्व आज संपले. विविध पैलू आपल्या जीवनाचे, विविध पैलू आपल्या जीवनाचे शब्दात येथे कसे उलगडायचे. किती लिहायचे, किती सांगायचे. शब्दालाही आज कोडे पडले. जीवन आपले कृतार्थ झाले. गुरु म्हणून आपले कार्य महान. किती करावा त्याचा सन्मान. फुलवले विद्यार्थ्यांचे जीवनाचे नंदनवन. परिस होऊन
विद्यार्थ्यांच्या जीवनाचे सोने केले, जीवन आपले कृतार्थ झाले. लाख लाख शुभेच्छा तुमच्या भावी जीवनासाठी. लाख लाख शुभेच्छा तुमच्या भावी जीवनासाठी. असेच लढत राहा अंधबांधवांसाठी. राहू द्या तुमचे नाव असेच समाजाच्या ओठी. जीवन तुम्ही आपले कृतार्थ केले, जीवन आपले कृतार्थ झाले. अनेक स्वप्ने पाहिली, अनेक स्वप्ने तुमच्या माता पितांनी पाहिली. सर्व स्वप्ने तुम्ही साकार केली. सर्व स्वप्ने तुम्ही साकार केली. आदर्शवत तुमची कारकीर्द ठरली. माता पितांच्या उपकाराचे पांग तुम्ही फेडले. जीवन आपले कृतार्थ झाले. जीवनाचे एक पर्व आज संपले. अशी ही कविता त्या सरांविषयीची राजू भगत सर राष्ट्रीय दृष्टीहीन संघामध्ये भरीव असं त्यांचं कार्य आहे. तसंच शाळेमध्ये शैक्षणिक कार्यही मोठे आहे. अनेक असंख्य विद्यार्थी त्यांनी घडवलेले आहेत. त्यांचे जीवन उज्ज्वल केले आहे. अशा या गुरूंची कविता मी सादर केलेली आहे. त्या गुरूंना पुन्हा एकदा आज वंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. Send. Sanjay Mac. नमस्कार. साहित्य दर्शनच्या आपलं व्यासपीठ या सदरातील कथा आणि काव्यरंग या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात अर्थात 9 नंतरच्या सत्रात मी अनिल शिंदे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आज उपस्थिती संख्येने खूपच कमी आहे, पण जे काही समोरचे आलेलं आहे ते खरंच अनमोल आणि अप्रतिम आहे असं मला वाटतं. एक कविता या ठिकाणी सादर करतो. कविता अर्थातच माझी नाही आहे. ती कविता कुणाची आहे हे सांगण्यापूर्वी सुरेश भटांच्या 4 ओळी फक्त तिच्यासाठी, जिच्यावर मी मनापासून प्रेम करतो. हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही. हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही. चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही. चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही. ऐक तू जरा माझे सोड मोह स्वप्नांचा. ऐक तू जरा माझे सोड मोह स्वप्नांचा. आजकाल स्वप्नांचे वागणे बरे नाही. आजकाल स्वप्नांचे वागणे बरे नाही. मंडळी, बेळगाव येथील रहिवासी हर्षदा सुकटणकर यांचा एक काव्यसंग्रह अतिशय प्रसिद्ध आहे. त्याचं नाव आहे कपडे वाळत घालणारी बाई. या काव्यसंग्रहाबद्दलची चर्चा आपण साहित्याच्या पारावर या मालिकेच्या 69व्या भागात ऐकलेली आहेच. ज्याने ऐकली त्यांच्यासाठीच फक्त, ज्याने ऐकलं नाही त्याने ऐका. तर त्या काव्यसंग्रहातील शीर्षक कविता मी आता या ठिकाणी सादर करतोय. ओरिजिनल आणि डुप्लिकेट यातला फरक आपल्याला नक्की कळेल, कारण की हर्षदाताईंनी ज्या पद्धतीने ही कविता सादर केली त्या पद्धतीने ही कविता मला सादर करणं केवळ अशक्य आहे. त्यामुळे ही कविता सादर करत असताना डुप्लिकेट आणि ओरिजिनल यातला फरक आपल्याला नक्कीच कळेल या खात्रीसह मी आता ही कविता आपल्यासमोर माझ्या पद्धतीने सादर करतोय. आवडल्यास नक्की प्रतिक्रिया द्या. शीर्षक आहे कपडे वाळत घालणारी बाई. अगदी कपडे वाळत घालण्या इतक्या छोट्या छोट्या गोष्टीत देखील दडलेलं असतं बाईचं नेटकं व्यवस्थापन. अगदी कपडे वाळत घालण्या इतक्या छोट्या छोट्या गोष्टीत देखील दडलेलं असतं बाईचं नेटकं व्यवस्थापन.
ती कपड्यांची आतली बाजू बाहेर काढते आणि ते सुलटे उन्हात वाळत घालते. ती कपड्यांची आतली बाजू बाहेर काढते आणि ते सुलटे उन्हात वाळत घालते. उन्हाला सामोरं जायचं तर बाहेरच्या दिखाव्यापेक्षा आतला कणखरपणा जास्त कामाचा. उन्हाला सामोरं जायचं तर बाहेरच्या दिखाव्यापेक्षा आतला कणखरपणा जास्त कामाचा. हे अनुभवातून पक्क मुरलेलं असतं डोक्यात. हे अनुभवातून पक्क मुरलेलं असतं डोक्यात. बाई एक एक कपडा उचलते बादलीतून. बाई एक एक कपडा उचलते बादलीतून. ओलं असतानाच त्याच्या सुरकुत्या सरळ करते. ओलं असतानाच त्याच्या सुरकुत्या सरळ करते. झटकते आणि मग वाळत घालते. झटकते आणि मग वाळत घालते. वेळेतच गोष्टी सरळ करणं आणि अनावश्यक घटक झटकून घालवणं. वेळेतच गोष्टी सरळ करणं आणि अनावश्यक गोष्टी झटकून घालवणं तिलाच तर जमतं फक्त. तिलाच तर जमतं फक्त. अगदी पहिल्या उन्हालगतच्या दोरीवर अगदी पहिल्या उन्हालगतच्या दोरीवर ती टाकते जुने घरी घरी घालायचे विटके कपडे. ती टाकते जुने घरी घालायचे विटके कपडे. घरचे कपडे भक्कमपणे विना तक्रार सगळं सांभाळत असतात. म्हणून बाहेर घालायचे कपडे दिमाखात वावरू शकतात. हे तिच्या इतकं कुणाला कळणार. घरचे कपडे भक्कमपणे विना तक्रार सगळं सांभाळत असतात. म्हणून बाहेर घालायचे कपडे दिमाखात वावरू शकतात. हे तिच्या इतकं कुणाला कळणार. अगदी मागच्या दोरीवर ती घालते नवऱ्याच्या शॉर्ट्स, मुलांची अंतर्वस्त्रे वगैरे वगैरे. अगदी मागच्या दोरीवर ती घालते नवऱ्याच्या शॉर्ट्स, मुलांची अंतर्वस्त्रे वगैरे वगैरे. फिरून तिच्या गॅलरीकडे बघणाऱ्या कुणाला कधीच कळू नयेत काही गोष्टी याची खबरदारी ती कटाक्षाने घेते. फिरून तिच्या गॅलरीकडे बघणाऱ्या कुणाला कधीच कळू नयेत काही गोष्टी याची खबरदारी ती कटाक्षाने घेते. आणि स्वतःची अंतर्वस्त्रे ती तर दडवून घालते. अगदी कपड्यांच्या खाली वाळली नाहीत तरीही ती दडवण्याची निकड ती वाळण्याच्या निकडीपेक्षा अधिक ठसवलेली असते. तिच्या आईने तिच्या मनात आणि तीही तेच सांगणार असते आपल्या मुलीला. बाई साधे कपडे वाळत घालतानाही इतकं सगळं करते आणि तरी कुणी विचारलं तुम्ही काय करता तर त्याचं उत्तर काही नाही, घरीच असते असं देते. काही नाही, घरीच असते असं देते. धन्यवाद. नमस्कार. साहित्य दर्शन
समूहासाठी तसंच दर्शन परिवार यूट्यूब चॅनलसाठी मी अनिल शिंदे मगाशी सांगितल्याप्रमाणे कथा आपल्या सेवेत सादर करण्याचा प्रयत्न करतो. कथा माझी नाही, त्यामुळे सादरीकरण चांगलं होईल याची मी खात्री देत नाही, पण कथा तुम्हाला नक्की आवडेल याची मी खात्री देतो. म्हणजे मला तसं वाटतंय. तेव्हा आपण कथेला सुरुवात करूया. कथेचं नाव आहे बॉम्ब. बऱ्याच दिवसांपासून बाबल्या आमच्या गल्लीत राहतो. गल्लीत म्हणजे गल्लीच्या तोंडावर असलेल्या इराण्याच्या हॉटेलच्या पायरीवर तो आपली पथारी पसरतो आणि सकाळी उठून कामाला लागतो. नाही हा शब्द त्याच्या शब्दकोशात नाही. कुणाची कुठलीही कामं कर, त्या मोबदल्यात त्याने खुशीने काही दिलं तर ते घे. कुणी खुशीने काही दिल्यानंतर त्याचे आभार तर मानायचे नाहीच नाही, पण कुणी काहीही नाही दिलं तर त्याचं दुःखही करायचं नाही. घरातल्या झाडू मारण्यापासून, लादी पुसण्यापासून ते किराणा मालाची यादी घेऊन वाड्याकडून सामान आणण्यापर्यंत बाबल्या गल्लीतल्या सगळ्यांची सगळी कामं करत होता. आणि त्यामुळे बाबल्याला गल्लीतल्या लोकांकडून प्रचंड प्रमाणावरती सहानुभूती मिळायची. बाबल्याबद्दल लोकांच्या मनात अतिशय प्रेम असायचं, कारण बाबल्या कधीच कुणाला नाही म्हणत नव्हता. पण बाबल्याचा एक दोष होता. तो काय बोलतो हे समोरच्याला कळणार नाही अशा पद्धतीने तो बोलायचा, आणि त्यातून बरेच काही घटना आणि बरेच काही अर्थ काढले जायचे, बरेच काही घटना घडल्या जायच्या. एकदा आमच्या शेजारच्या आजीने दुकानातून त्याला बाम आणायला सांगितलं. इतर कामं असल्यामुळे ते बाम आणायचं तो विसरून गेला. कामं जेव्हा संपली आणि पोटात कडाडून भूक जेव्हा लागली तेव्हा लक्षात आलं, रे म्हाताऱ्याने आपल्याला बाम आणायला सांगितलं होतं. तो दुकानात गेला, दुकानातनं बाम आणला आणि म्हातारीच्या उशाला ठेवला. म्हातारी झोपली होती त्यावेळेला जेवून खाऊन. म्हातारी माणसं झोपतात दुपारची वामकुक्षी म्हणून. तर म्हातारीला तिने हलवून जागं केलं आणि सांगितलं, म्हातारे उशाला बॉम्ब ठेवलाय. म्हातारी गडबडली. तेवढं म्हणून बाबल्या पसार दुसरी कामं करायला. म्हातारी गडबडली आणि मोठमोठ्याने ओरडायला लागली. गल्लीत लोक जमा झाले. काय झालं? ते बाबल्याने माझ्या उशाला बॉम्ब ठेवलाय. बॉम्ब ठेवलाय? अहो बॉम्ब म्हणजे साधी सुधी गोष्ट नाही महाराजा. सगळी गल्ली घाबरून गेली, सगळी चाळ घाबरून गेली. सगळेजण शोधायला लागले, कुठे बॉम्ब. उशाला बघितलं तर बामची बाटली. बाबल्याला कुठेतरी पकडून आणलं आणि म्हणजे काय रे, काय सांगितलं म्हातारीला? मी कुठे काय सांगितलं? मग काय सांगितलं? मग उशाला बॉम्ब ठेवलाय म्हणून. तसं नाही, मी तिला सांगितलं की उशाला बॉम्ब ठेवलाय. तो होता बॉम्ब म्हणून एवढी बॉम्ब झाली. म्हणजे पहिला बॉम्ब म्हणजे बॉम्ब, दुसरा बॉम्ब म्हणजे बाम, आणि तिसरा बॉम्ब म्हणजे बोंब. असा हा आमचा बाबल्या अद्यापही आमच्या चाळीत आहे आणि अद्यापही लोकांची कामं करतो. या बाबल्याला माझ्याकडून शतशः अभिवादन. मंडळी, आपल्याला हा बाबल्या आवडला असेल किंवा बाबल्याची करामत आवडली असेल तर नक्की प्रतिक्रिया द्या. धन्यवाद. नमस्कार. अश्विनी कुलट, जिल्हा अहमदनगर, स्वरचित कविता सादर करत आहे. कवितेचं शीर्षक आहे अशी असावी मैत्री. मैत्री नको नुसतीच नावाची, मैत्री नको नुसतीच नावाची, मैत्री हवी आहे जीवाभावाची, मैत्री हवी आहे जीवाभावाची. मैत्री करायला लागत नाही वय, मैत्री करायला लागत नाही वय.
मैत्रीत कधीच नसावा संशय. मैत्रीत कधीच नसावा संशय. असावा नेहमीच हात हाती. असावा नेहमीच हात हाती. मग कशाचीच वाटणार नाही भीती. मग कशाचीच वाटणार नाही भीती. एकमेकांच्या मनातलं ओळखणारी. एकमेकांच्या मनातलं ओळखणारी. अबोल झाली तरी भावना समजणारी. अबोल झाली तरी भावना समजणारी. मैत्रीत असावा थोडासा रुसवा. मैत्रीत असावा थोडासा रुसवा. पण कधीच नको तो दुरावा. पण कधीच नको तो दुरावा. धन्यवाद. Stop button. साहित्य दर्शन नमस्कार. आज आपलं व्यासपीठ या सदरात कथारंग आणि काव्यरंग या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. बहुतांशी कविताच आजच्या कार्यक्रमात ऐकायला मिळाल्या. त्याचबरोबर प्रतिक्रिया सुद्धा प्राप्त झाल्या काही सदस्यांच्या. तर ज्यांनी कविता सादर केल्या त्यांचे मनपूर्वक आभार. ज्यांनी प्रतिक्रिया सादर केल्या त्यांचेही मनपूर्वक आभार मानून आजचं आपलं व्यासपीठ हे सदर या ठिकाणी संपन्न होत आहे असं मी जाहीर करतो. उद्या आपण पुन्हा भेटणार आहोत एका नवीन दिवसासह आणि बऱ्याच अशा नवीन साहित्यकृतींसह. तोपर्यंत मी अनिल शिंदे माझ्या संपूर्ण ॲडमिन टीमसह आपला निरोप घेतो. नमस्कार, धन्यवाद, शुभरात्री.